लाडक्या सेलिब्रिटीजनी त्यांच्या हाताने सजवलेलं घर या बेशिस्त वागण्यामुळे बिग बॉस आजचा टास्क रद्द करत आहेत. भांडी घासायला आम्ही काय काम करणारे आणलेत का उचलून इकडे? शिमग्यातलं वेगळंच सॉंग आहे तुझं. मला भांडी घासता येत नाही, मी नाही घासणार आहे. तुला इथं राहायचा हक्कच नाहीये. तू नको. आरोप प्रत्यारोप आणि गदारोळ व धुमाकूळ घालत बिग बॉस मराठीचं 6वं पर्व ग्रँड फिनालेच्या जवळ जाऊन पोहोचलं आहे. घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल झालेल्या रेबा कौरासे हिने 6व्या पर्वाची शेवटची कॅप्टन होत सर्वांचा गेम प्लॅन उधळून लावला आहे. कॅप्टन्सी हातात घेतल्यानंतर किचनमधील भांडी घासण्यावरून रेबा आणि अनुश्रीमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेशिस्त घर बघून बिग बॉसने नाराजी व्यक्त केली असून थेट टास्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. एकंदरीत बिग बॉस मराठीच्या घरात आता नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार रेबा अनुश्रीला म्हणते की तुला एक दिवस भांडी घासावीच लागतील. यावर अनुश्री म्हणते की त्यांना सांग ना एकदा भांडी घासायला. मला भांडी घासता येत नाही आणि मी भांडी घासणार नाही. हे ऐकून तन्वी कोलते चांगली संतापते आणि म्हणते की आम्ही काय काम करणारे आणलेत का उचलून येते? तुला इथे राहायचा हक्कच नाही आहे. पहा नेमकं काय घडलंय. ते फक्त जात ते आपोआप. नाही ते काढावं लागेल. आता भांडी घासायला येतातच आहेत ना लोक. पण करून घे ना, तू केलंयस ना हे, असं नको ना करू. अच्छा पाणी मी सोडते तिथून. नाही पण एवढं तुंबलेला त्रास होईल ना. तू काय त्रास आहे ह्यात? तुला टोचतंय ते पाणी. ब्लॉक झालेलं मी आहे. ब्लॉक ते मग भांडी घासायला लावायला पाणी नव्हतं पाहिजे मग अरे मला. नव्हतं. असं नोकरासारखं नाही वागवायचं. तुला नोकर म्हणून ट्रीट करणारी नाही, कारण कोणीच इथे नोकर नाहीये. स्वतःचं घर आहे हे समजून काम करायचंय. भांडी तुला एक दिवस घासावंच लागणार आहे. भांडी घासायला आम्ही काय काम करणारे आणलेत का उचलून इकडे? शिमग्यातलं वेगळंच सॉंग आहे तुझं. मला भांडी घासता येत नाही, मी नाही घासणार आहे. तुला इथं राहायचा हक्कच नाहीये. तू नको. आम्ही नाही काय आणायचंच आहे. आता नाहीच करणार. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या असून आपली मतही व्यक्त केली आहेत. एकाने लिहिलंय की विनर फक्त आणि फक्त तन्वी कोलते होणार. हाकला अनुश्रीला बाहेर. तन्वीला हाकला बाहेर जास्त करत आहे. टोळीतला जर कोण कॅप्टन झाला असता तर काटा ग्रुपने पण अशीच नाटकी केली असती ना. अनुश्री अगेन बिकम ओल्ड अनुश्री. फुटेज हवं म्हणून ड्युटीज नाही करायच्या. हा कसला गेम? अनुश्री बाई आहे ना. पुरुष पण भांडी घासताना दिसतात. शी लॉस्ट द गेम. सो फ्रस्ट्रेटेड. हा बघायला मजा आली. विशाल वॉज ओवर कॉन्फिडेंट अबाउट अनुश्री. ही वॉज प्लॅनिंग फॉर नेक्स्ट बट पोपट हो गया. मजा आली. प्रेक्षको, मी भांडी घासणार नाही या अनुश्री मानेच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान बेशिस्त घर बघून बिग बॉस चांगलेच संतापले असून त्यांनी थेट टास्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर रेबा आणि राखीमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळत आहे. हे आहे लाडक्या सेलिब्रिटीजनी त्यांच्या हाताने सजवलेलं घर या बेशिस्त वागण्यामुळे बिग बॉस आजचा टास्क रद्द करत आहेत. चल तुझं सामान आहे सगळ्यात. ऑर्डर करू नकोस इथे. तुझ्याच बेडवरती नेऊन ठेवणार मी. तुझ्या दम आहे ना, ठेवून दाखव. हा प्रोमो पाहून सुद्धा प्रेक्षकांनी कमेंट्स करत लिहिलंय की रिअल गेम विशाल इज बेस्ट. सगळे त्याला पहिल्यापासूनच नडत आहेत तरी तो स्ट्रॉंग आहे. राकेश बापट विनर. दीपाली खूप जळकुटी आहे. स्वतःच्या टीम मेंबरला हरवण्यासाठी खेळत होती. तन्वी तिच्यामुळे कॅप्टन्सी टास्क हरलेली आहे. विशाल, अनुश्री आणि सागर दादा ऑन फायर. टास्क नाही तर आम्ही यांची तोंड का बघायची? काय पण प्रेक्षको, बिग बॉसने टास्क रद्द करून योग्य केलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान घरातील वातावरण तापलेलं असताना, बिघडलेलं असताना सागर कारंडे आणि राखी सावंत यांच्यात गंमत जम्मत सुरू आहे. असेन मी एक नगण्य पात्र. असेन मी एक नगण्य पात्र. म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा? अरे 4 दिवसाच्या एका दिवसामध्ये बोलले. माझा अनुभव दांडगा. माझा अनुभव दांडगा. कानेटकर, कालेटकर, शिरवाडकरांची पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात. मध्ये बोलले, बाहेर येत नाही.
तर घरातील जेवणावरूनही सदस्यांमध्ये गॉसिपिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सागर दादा जेवत होता तर एव्हा तिकडून बोलते की कुकर घासायचा आहे. तो जेवत होता त्यांनी जेवण टाकून दिलं. जेवण टाकून दिलं ते रेवा असं नाही करायचं. जेवताना तसं नाही, पण तुम्ही बघतायत ना जेवतोय त्याने जेवण टाकून दिलं. मी फक्त त्यांना बोलली की एक करता का, मी एक बघेल. तू बोलली ते चुकीचं नाही, टायमिंग रॉंग. हे तर एवढंच झालंय, कावळा बसेल आणि फांदी तुटायला. मला तर आता ते गरम मसाला खायचेच नाही आहेत, पोटात नाही टाकायचंय. ते वेस्टच होणार आहे पुढे जाऊन. खूप आहे ते, 2-3 दिवस तेच चालणार मसाले मला वाटतं. बाई पहिला कधी चुका काढल्या नाही, आज जाणून बुचून चुका काढतात. काढा, मला काय आहे. सकाळी पोहे बघितलेले, बाई चावायला होत नव्हते पण तरी आम्ही खाल्ले. इतका तेलकट होता, मी तर आजारी झाली बाई, माझ्या पोटाला दुखायला लागले पोहे खाऊन. असं कोण बनवतं. ह्यापेक्षा न केलेलं बरं. साधी डाळ भात करा रे, कशाला हवंय तुम्हाला हे सगळं. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.